बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. पांडुरंगा करू प्रथम सांद्रनीला बुदावं. जगननीत पाणी मंडन मंडना. तरुण तुलसी माला जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. संपादन्यानंच विदाय भक्ती. विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं. नमामि जोगम शिरसा गुरुंतम. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. चला
मला लागलो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण जी हनुमंता शरण आम्ही झालो बळीवंत लाथाडीला संसार केला षडवरुमीचा मार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग याचे यावं त्या भूतालावर जन्मलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण वितराग संपन्न श्रीमंत श्री संत देवनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणातला अभंग असून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये आम्ही बळीवंत कसं झालो याचं सविस्तर चिंतन करतात. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. किम निमित्ताने शिवाय सर्वांना जरी परिचित असेल तरी वक्ता या नात्याने माझं अर्ध कर्तव्य ठरतं. या संबंधानातून बोलायचं झालं तर अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पंढरीश परमात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आदि करून सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडून आलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 ज्ञानेश्वरी पारायण त्या निमित्ताने माझ्यासारख्या अज्ञानी पामाऱ्याकडे आजची कीर्तनरूपी सेवा सोपवली. त्याच्याबद्दल मी सर्व गावकरी मंडळीचे मनापासून आभार मानतो. विठाला त्या निमित्ताने महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार महाराज मंडळी आपल्या गावामध्ये गेले 3 ते 4 दिवस झाले जो सप्ताह चालू आहे त्या निमित्ताने येत आहात. आपल्याच गावाजवळचं भूषण असणारे महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ख्याती आहे असेच भानुदास महाराज आहेत, परमेश्वर महाराज आहेत, मर्दंग मामेरू माझे जिवलग मित्र आळंदीत आम्ही सोबत राहिलो सोबत शिकलो, विष्णू महाराज आहेत आणि आपल्या गावांचं सर्वांनाच माहिती आहे आपले पातरकर गुरुजी. बरेचसे विद्यार्थी आपल्या गावातलेही त्यांच्याकडे शिकत आहेत आणि शिकवत आहेत गुरुजी. विशेष गुरुजीची ही प्रमुख उपस्थिती आहे आणि गावातली सर्व गुणीजन टाळकरी भजनी मंडळ. आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहत नाही, ते घेतो ते लक्षात आहे, शेजारीच आहेत. त्या अनंत महाराज आहेत, आमचे टाळकरी बाबा आहेत, इकडे आहेत चोपदार बाबा आहेत आणि ज्यांनी मला आळंदीला पाठवलो, ज्यांच्यासाठी मी इथं आज उभा आहे, ज्यांच्यामुळे उभा आहे ते माझे गुरुवर्य ढवळे महाराज. तेही महाराज इथं उपस्थित आहेत. त्यांनी जर नसतं पाठवलं आळंदीला त्या काळखंडात मी आज इथं नसतो दिसलो, कुठंतरी वेगळीकडे दिसलो असतो. पण एरवी तरी मी मूर्खू जरी जाहाला आवेकू तरी संत कृपा दीपकू सौजाळू असे. या न्यायानुसार जरी म्हटला तरी वावगं ठरणार नाही. विठाला विठाला जड अंतकरणातून अत्यंत प्रेमळ अंतकरणातून सर्व गावकरी मंडळींनी ही माझ्यासारख्या पामाराकडे सेवा दिली.
वास्तविक पाहता मी माझं खरं भाग्य समजतो. आज जे हार गळ्यात पाहिले, भानुदास महाराज खोटं नाही बोलत, डोळ्यातून पाणी आल्यासारखं वाटलं. इतर ठिकाणी सत्कार करणं वेगळं असतो मायबाप, पण गावातल्या लोकांनी जेव्हा सत्कार करतो ना, तेव्हा खरंच अंतःकरण भरून येतं. तेव्हा असं वाटतं कधी ना कोणतरी आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे. नाही तर आम्ही एक साथ ढोक महाराजाच्या भाषेत बोलायचं झालं तर एक साथ रहते थे, एक साथ सोते थे, एक साथ विद्या ग्रहण किया हमने.